पहिले षटक गोलंदाज पंडित. तर गोलंदाज तयार. अभि आणि विकी गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. पहिला बॉल चांगला फटका देखील पाहायला मिळेल. इन द गॅप दिस टाइम चेंडू ट्रॅव्हल होईल वेगाने सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. त्याचबरोबर विनोदजी गोरले मार्कवर. दोन चेंडूंमध्ये जबरदस्त प्रकारचे दोन चौकार पाहायला मिळतात आणि जबरदस्त बॅटिंग करतोय अभि. कारण अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू चांगला फटका. स्टिअर आउट. जबरदस्त स्ट्रोक. अजून एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. खेळाडूंना बीट करून चेंडू सीमारेषे पलीकडे. चौकार. सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आजचा सुपर सॅटरडे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. गॅप शोधले आणि तो चौकार. तिसऱ्या चेंडूला देखील काहीतरी फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न केला पण फलंदाज हुशार आहे अभि. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 3 चेंडूंमध्ये येणारे हे 3 चौकार. गोलंदाज दबावामध्ये पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर पंडित कशा प्रकारे आता मात्र समोरच्या वादळाला अर्थातच अभिला रोखतोय. बघूया. 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. वेगवान ते तर्रार चेंडू. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक केलंय. स्टिअर केलाय चेंडू. ज्या प्रकारे चेंडूची हाताळणी केली होती त्याच वेगाने या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि डॉट करण्यामध्ये यश मिळत आहे. दिनेश गोरले यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. वेगवान ते तर्रार चेंडू. याला म्हणतायत कमबॅक. 3 चौकार खाल्ल्यानंतर 2 डॉट चेंडू फेकलेत आणि अभि ज्यांनी मात्र 3 आपण पाहिलं तर चौकार ठोकले होते त्या अभिला मात्र रोखण्यामध्ये यश मिळत आहे. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ज्याने केली होती त्याला या षटकामध्ये आपण पाहिलं तर या 2 चेंडूंवरती प्रचंड संघर्ष करावा लागतोय. वेगवान चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. वॉट कमबॅक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 12 धावा.
वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक आणि जबरदस्त फटकेबाजीची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये विकीच्या माध्यमातून. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. स्पोर्ट्सच्या व्हॉलंटियर्सला विनंती करतो, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 19 धावा. बघा व्हॉलंटियर्स जे कोणी असतील त्यांना विनंती आहे. धावसंख्या धावफलकावरती 19. गोलंदाज तयार. विकी ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय. वेगवान ते सर्रार चेंडू. या वेळेस मात्र थोडंसं कन्फ्युजन झालंय आणि कन्फ्युजनच्या माध्यमातून एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 20. 20 धावा धावफलकावरती. वेगवान ते सर्रार चेंडू आणि यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकी बॅक टू द पवेलियन. दांडी गुल. तर यानंतर शेई 11 आणि आणे संघाचा सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची नोंद घ्यायची. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 20 धावा. 20. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मिथिलेश मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. एक जबरदस्त फटका या ठिकाणी मारलाय. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र झेल सुटतोय. एक सोपा झेल या ठिकाणी सुटलाय. एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 21. 21. स्ट्राइक एंडला फलंदाज मिथिलेश पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी आणि यावेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. अपयशी ठरतोय. 4 चेंडू हातातून निसटले होते. एक झेल हातातून निसटला, पण आता मात्र मनोज जिंकला. मनोज या ठिकाणी जिंकलाय. मनोजला आता मात्र सामना जिंकण्यासाठी खेळी पुढच्या इनिंग मध्ये साकारावी लागेल. जाऊयात 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 21 पाहायला मिळते. शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं षटक. गोलंदाज तयार. बंटी गोलंदाजी मागवा. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र बॅटचा चांगला संपर्क चेंडूशी होत नाहीये. फक्त एकमेव धाव. डिक्लेअर झोन मध्ये जाईल चेंडू. एकच धाव. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद.
सन्मान्य राजाराम देसले यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. माही विकास धनगर यांना देखील विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळतोय, मात्र फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल. मैदानाच्या रचनेप्रमाणे स्वतःवरती नाखुश पाहायला मिळतोय फलंदाज. एकच धाव, धावसंख्या धावफलकावरती 25 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, स्ट्रोक या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक येथील अचूक जजमेंट केलं होतं, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हातात निसटतोय. 2 धावा कंप्लीट आणि धावफलकावरती एकूण धावा झळकल्यात त्या 27 आणि जिंकण्यासाठी आता मात्र 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. पहिल्या सत्रामध्ये ऐकूयात एक जबरदस्त समालोचक गायकवाड सरांचा एक जबरदस्त आवाज. तोपर्यंत डीजे संकेत सुंदर संगीत होतं. चला त्वरित वडाचा पडा, चला मी जोडी मैदाना पाठवा. त्वरा करायची आहे. पुढील सामना असेल विकी स्पोर्ट्स आणे आणि शेई. विकी स्पोर्ट आणे संघाचा कर्णधार आलेला आहे. शेईसाठी मी 5 मिनिटाची वेळ दिलेली आहे. 5 मिनिटांमध्ये जर आपण इथे आला नाही तर शेई संघाला या स्पर्धेतून बाद करण्यात येईल. शेई संघ 5 मिनिटाची वेळ दिलेली आपल्याला. खेळ सुरू करायचा आहे प्लीज. अश्विन आणि योगेश अशी जोडी आपण वडाच्या पाटा संघाकडनं पाहतोय. आणि वडोली संघाकडनं सलामीची गोलंदाजी केली जाते. हर्षद, पहिला चेंडू हर्षदचा सामोरा जाईल तो अश्विन. लॉंग ऑनच्या वाडी क्षेत्राकडे एक क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन.
एक सुरेख चेंडू, बॅटची कडा घेत चेंडू डिक्लेअर झोनकडे गेले का. एक धाव. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला, एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. सर्कल रेषेमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक दिसत आहेत. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची सजावट. 28 धावा विजयाचं लक्ष्य. हर्षद गोलंदाजी धुरा सांभाळत सामोरं जाईल तो अश्विन. पुढचा चेंडू. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल. एक या पोल. सिक्सर. मैं निकला ओ गड्डी लेके दरम्यान उत्तंग फटका. चेंडू जातोय हवेत आणि झेल सुटतोय. 2 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. 8 धावा. 9 धावा. दरम्यान सुरेख फटका. चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरनं सीमा रेषेकडे. 4 धावा. 13 धावा धावबलकावरती. अप्रतिम चौकार. धावा. आखूड टप्प्याचा चेंडू. निश्चितच चांगली उसळी प्राप्त करतोय. निर्धाव चेंडू. तेरा धावा विजयाचं लक्ष. 28 धावांचं. दरम्यान पुढचा चेंडू. खोल टप्प्याचा चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय सीमा रेषा पार. आणखी एक दणदणीत चौकार. संकेत. चला खेळ सुरू करून घ्या. विजयासाठी 12 चेंडू आणि 11 धावा. खेळ सुरू करा. खेळ सुरू करायचंय. वडाचा पाडा संघानं इथं खऱ्या अर्थानं वर्चस्व प्रस्थापित केलंय.
17 धावा, केवळ 12 चेंडूत 11 धावांची गरज. गोलंदाज विकी, प्लीज खेळ सुरू करायचा आहे. वेळ जास्त खर्च करतोय वडवली संघ. दरम्यान पुढचा चेंडू हवेत जातोय. नोमॅन लँड क्षेत्राकडे चेंडू जातो असं वाटत असताना क्षेत्ररक्षक अचूक रीतीने येतोय, झेल टिपतोय. एक महत्वाचा छटका फटका बसतोय वडाच्या संघाला. ब्रह्मांड नायक राजा विराज. त्वरा करा. एक चेंडू झालेला आहे. 11 चेंडू 11 धावेची गरज. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख फटका, मात्र डिक्लर झोन कडे जातोय का पाहूया. यस, खोदा पहाड, निकला एक रन. फटका अतिशय सुंदर मारला होता, पण तांत्रिक अडचण. धाव बलकावती धावा झळकतायत 18. विजयासाठी अजूनही 10 धावेची गरज. पण या फलंदाजांना मात्र निश्चितपणे आपणा सर्वांना नेत्रदीपक आनंद दिलेला आहे. एकट्याच्या बॅटमधून निघालेले आहेत 18 धावा. वन मॅन आर्मीचा रोल बजावतोय. पुढचा चेंडू गोलंदाज विकी. सुरेख चेंडू हलक्या हातानं तटावला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. सर्कलच्या आतमध्ये असलेला मिड विकेटचा हा क्षेत्ररक्षक बाद करण्याची संधी आली होती, मात्र सुदैवी ठरतोय या ठिकाणी फलंदाज अश्विन. नाव बघा किती सुंदर आहे. 12 मराठी महिन्यांमध्ये एक अश्विन महिना येतो. हे नाव अश्विन ऋषी आणि अश्विन पुत्र म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, ज्यांनी वेदामध्ये जर पाहिलं आपण तर सुंदर अशा पद्धतीचं उपचार पद्धती जी आहे ती अश्विन कुमार यांनी केलेली आहे. ऋषींची 2 पुत्र होते. दरम्यान पुढचा चेंडू विकीचा विकी. वेळ अधिक खर्च होतोय. धावबलगावती धावा झळकल्या आहेत 19. 9 धावेची गरज. खेळ सुरू करायचा आहे. वेळ अधिक खर्च होतोय. विकीचा पुढचा चेंडू नक्कीच सुरेख सुंदर चेंडू होता. मिडविकेटच्या क्षेत्राकडे चेंडू टोलावला गेला. डावखुऱ्या हाताने खेळणारा फलंदाज बबलून 1 धाव प्राप्त केली. धावबलगावती धावा झळकतील 20 धावा. 8 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. या मैदानावरती जेव्हा नेक टू नेक फाईट येते तेव्हा मात्र गोलंदाज वर्चस्व गाजवतो. दरम्यान अश्विन जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत पूर्णपणे निर्धास्त असेल वडाचा पाडा संघ. ओम साई, साई स्पोर्ट्स. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख देखणा प्रहार. चेंडू जाईल मिड विकेटच्या क्षेत्रात. सीमा रेषा पार. षटकार. बल्ले हो जाएगी, बल्ले बल्ले हो गई, बल्ले बल्ले हो जा. अश्विन पुढे सरसावत फ्रंटफुटवरती येत जो प्रहार केला. जणू काही चेंडूचा टप्पा विकी कुठे ठेवणार आहे हे ओळखलं होतं. दरम्यान पुढचा चेंडू समोर जाईल तो विकीच्या माऱ्याला अश्विन. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. अशा 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावबलगावती धावा झळकतायत 26. 6 चेंडू 2 धावांचं समीकरण.
वडवली संघानं सुरुवात तर चांगली केली होती, नंतर कुठेतरी हा संघ अडखळला. एक चांगला संघ म्हणून या स्पर्धेमध्ये वडवली संघाकडे पाहिलं जात होतं. 6 चेंडू 2 धावेची गरज, पंचांची कामगिरी दमदार आणि स्पर्धा ठरते ही जोमदार. श्रावण स्पोर्ट्स भोगरे आयोजित श्रावण स्मृती चषक 2021 एक मानाची सन्मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे, स्वाभिमानाची स्पर्धा आहे, नव्या पर्वाची आणि भोकरी गावाच्या गर्वाची. तर गर्वाचं हे पर्व या ठिकाणी रचलं जात आहे. माही गोलंदाजी धुरा सांभाळेल, सामोरा जाईल डावखुरा फलंदाज बबलू. आणि माहीनं मागच्या षटकामध्ये एकही धाव न देता 3 गडी बाद केले होते. माही आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्राकडे टोलावला गेला. दोन्ही संघांची धाव संख्या समसमान. विजयासाठी केवळ आणि केवळ एका धावेची गरज. अश्विनकडे स्ट्राईक असेल, विजयी फटका खेळण्याची संधी अश्विनला मिळते. ज्याने रचला पाया या विजयाचा तो अश्विन सामोरा जातोय. सुरेख रीतीने टाकलेला हा चेंडू आणि स्टेट बॅटने खेळला होता. चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये विसावला जातोय. अश्विन बाद होऊन तंबूत परततोय. निराश असेल अश्विन, कारण This song is mixed by DJ Sagar. संघ वडवली आणि एक चांगला देखणा प्रहार. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रात, सीमा रेषा पार आणि या स्पर्धेच्या बाहेर वडवली संघ.